सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे की पुणे आणि मुंबईचं जे काही घटक आहेत त्याच्यातली आत्ताची जी काय अपडेट आहे किंवा पुढं काय होणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे प्रोसेस, किंवा काय परिपत्रक आले, डेट आली, किंवा निकाल कधी लागणार आहे, फायनल कट ऑफ कधी लागणार आहे, किंवा जे काय असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आजच एक आनंदाची बातमी होती की 40,000चा टप्पा हा तुमच्या आशीर्वादानं आजच पूर्ण होणार आहे. सो ज्याला ज्याला मदत झाली गेले 5-6 वर्षापासून तुमच्या ऑनलाईन पासून, म्हणजे 19, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत असं पूर्ण मदत तुमच्यापर्यंत केलेली आहे. याची जाणीव ठेवून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सो आजचा विषय अशा पद्धतीने आहे की पुणे शहर आणि मुंबई शहरचं जे काही पुढची प्रोसेस आहे किंवा जे काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये पुणे शहर पोलीसचा फायनल निकाल कधी लागेल, दुसरी गोष्ट कट ऑफ जास्त लागणार का, हा एक विषय आहे. खूप सारे मुलं मुली आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि कट ऑफची प्रोसेस काय असते, आणि सो मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता पोहोच करतोय. त्याबरोबर सीपी मुंबईचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं गोष्ट म्हणजे फिजिकल कट ऑफ कधी लागेल, दुसरी गोष्ट काल आलेलं परिपत्रक जे होतं ते परिपत्रक काय होतं. काल शॉर्टमध्ये व्हिडिओ संध्याकाळी इव्हनिंगला बनवलेला होता आणि तो लेट पब्लिश झालेला होता, त्यामुळे सगळ्यांबरोबर पोहोचले नाही आहे. त्यातलाच मुद्दा घेतो की थोडक्यात त्याच्यामध्ये काय दिले, त्यांनी काय दिले, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबर त्यातील जे काही 12 एप्रिलचे दिनांक आहे ते पुढे जाऊ शकते का, हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्याचा अधिकार कोणाला, म्हणजे 12 तारखेला लेखी घ्यायची का नाही घ्यायची, किंवा परिपत्रक काय सांगते, जसं मागाचा मुद्दा घेतला त्याच पद्धतीनं त्याचा अधिकार कोणाला असतोय आणि पुढं मग लेखीला करायचं काय, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण क्लिअर करणार आहोत. सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत बघा, पुणे शहरचा जी काही लेखी परीक्षा झाली नाही, एकंदरीत आत्ताची प्रोसेस काय, किंवा काल 2 दिवसापूर्वी झालेली प्रोसेस, जे लेखी परीक्षेचं स्कोर कार्ड होतं ते येऊन थांबलेलं आहे आणि याच्या पुढं अजून निकाल लागलेला नाही आहे. सो अशा पद्धतीनं त्याच्यावर आक्षेप घेणं वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. मग डिपार्टमेंट विचार करेल की कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं, किंवा मार्क कुणाचे कमी झालेत, कुणाचे वाढलेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर हा निकाल लावला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर पुणे शहर पोलीस जे काय आहे फायनल कट ऑफ, म्हणजे फिजिकल प्लस लेखीचा मिळून फायनल मेरिट टोटल ओव्हरऑल निकाल हा कधी लागणार, हा सगळ्यांचा एक विषय होता. तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, मी अजून सांगतोय की 15 तारखेच्या आतमध्ये या पुणे शहर पोलीस भरतीचा निकाल फायनल लागणार आहे. लक्षात ठेवायचं, 15 एप्रिलच्या आतमध्ये हा निकाल लागून जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. थोड्या जागा जास्त आहेत आणि त्यामुळं पूर्णपणे अतिशय महत्त्वाचं जोखमीचं काम असते. फायनल निकाल लावणं एवढं सोपं नसते. सो संबंधित जे काही अधिकारी असतात, जे टीम असते, त्यांच्या अंडरमध्ये हा निकाल जाऊन फायनल भरती प्रमुखाची सही होऊन हा निकाल बाहेर पडत असतो. सो असं नाही की कोण एखादा व्यक्ती बघतोय लगेच सही मारला आणि आउट केला निकाल, असा विषय नसतो, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं पूर्ण टीम तो निकाल प्रॉपर करून, जो दिलेला रेशो आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करून, त्याच्यामध्ये मग समान मार्क असणारे एज फॅक्टर असेल, एज्युकेशन फॅक्टर असेल, सो अशा पद्धतीनं जे काही महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार जे काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्याच्या नियमानुसार, सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करून हा फायनल मेरिट यादी लागली जाते, लक्षात ठेवायचं. आणि शेवटी ह्याच्यावरती भरती प्रमुखाची सही असते आणि मग हा निकाल आउट होत असतो. सो एकंदरीत पुणे शहरचा निकाल कधी लागेल तर 15 तारखेच्या आतमध्ये हा निकाल लागून जाणार, लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, कट ऑफ जास्त लागणार का, हा एक विषय लक्षात ठेवायचं. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की ही जी भरती आहे 2024-25 ची, ही भरती डिवायडेड झालेली आहे. म्हणजे याच्या आधीची जी भरती 2022-23 ची होती ती एकट्या मुंबईला 30 ते 40% हे होती, कॉम्पिटिशन होती, आणि यावेळी 8 घटकांमध्ये ही जी काही पोलीस भरती आहे ती 60 ते 65% 8 घटकांमध्ये डिवायडेड झालेली आहे. त्यामुळे स्पर्धा पण विभागली गेलेली आहे आणि त्यामध्ये फिजिकलचे कट ऑफ कमी लागले आणि त्याच पद्धतीनं लेखीचा जो पुण्याचा पेपर होता, म्हणजे स्पेशल जर पुण्याचा विचार जर केला तर पुण्याचा पेपर हा मीडियम टू हार्ड लेवलला कन्वर्ट झालेला होता. जसं की मी याच्या आधी पण सांगतोय की ग्रुप सी, ग्रुप बी लेवलचे क्वेश्चन सारखे पेपर हा लेंदी होता, त्यामुळे टाइम पुरला नाही आणि मार्कांचा सगळा गोंधळ होऊन बसला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं घाबरून कुणीच जाऊ नका की कुणा एकट्याला सोपा गेलाय आणि बाकी सगळ्यांनाच अवघड गेला, असा विषय नाहीये. सो जेमतेम मार्क घेतलेले आहेत, 60-70 पर्यंत स्कोर गेलेला, 80 पेक्षा पुढे मार्क घेणारे कमी मुलं आहेत, कमी मुले आहेत. आणि मग अशा पद्धतीने एकंदरीत ओपनच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या सगळ्या जागा सगळ्या कास्टमधनं निकाल लावला जाईल आणि त्यानंतर राहिलेले जे काही मार्क असतील ओपनच्या शेवटच्या मार्कांपासूनच्या पाठीमाग येतील ते प्रत्येक कास्टला त्या पद्धतीनं तो फायनल मेरिट कट ऑफ लावला जाईल, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत कट ऑफ जे काय आहे ते कट ऑफच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचं की कट ऑफ काही कास्ट किंवा काही सामाजिक समांतर आरक्षण वगैरे आहेत
त्यांचे जे कट ऑफ आहेत ते कमी जास्त प्रमाणात ह्या पुण्याचं लागणार लक्षात ठेवायचं. आणि खूप सारे मेसेज पडले, त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की एवढे मेसेज पडले की बघायला नको, सो सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. सो समजून घ्या की एवढं सगळ्या लोकांना रिप्लाय द्यायचं म्हटल्यानंतर एकट्याला नाही होणार आहे, कारण खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच पद्धतीने ऑनलाईनच्या माध्यमातून जेवढं होता येईल तेवढं तुम्हाला रिप्लाय देतोय आणि जेवढा वेळ भेटेल तेवढं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम आपण केलेलं आहे. सो कट ऑफची प्रोसेस काय ते मगाशी सांगितलं त्या पद्धतीने असणार आहे आणि एकंदरीत कट ऑफ जास्त लागणार का हा विषय क्लिअर केलेला आहे. सो 15 तारखेच्या आतमध्ये पुण्याचे जे काही शहरचं पोलीसचं हे आहे निकाल आहे तो लागून जाणार लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, सीपी मुंबईवरती येतोय मी, एकाच व्हिडिओमध्ये 2 घटक पूर्ण करतोय. सो सीपी मुंबईचं जे काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीबद्दल सगळ्यात महत्वाचं की मार्कलिस्ट सुद्धा आलेत की तुमचं 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, गोळाफेक असेल किंवा बाकीचं जे काही आहे सगळ्या गोष्टी त्या पूर्ण सगळ्यांचे स्कोर कार्ड मार्कलिस्ट आलेले आहेत. सो त्याच्यावरती आक्षेप घेण्याची प्रोसेस जी आहे ती 1 एप्रिलपर्यंत आहे आणि त्यानंतर 1 दिवसामध्ये डिपार्टमेंट शॉर्टलिस्ट करेल सगळे तुमचे काही दिलेले ऑफिशियल गोष्टी त्यांनी करायला सांगितलेले होते आणि काही मुलांनी केलेल्या पण आहेत. त्याच्यावरती डिपार्टमेंट 1 दिवस विचार करेल आणि 5 तारखेच्या आसपास, आता पहिला मुद्दा आहे की फिजिकलचा कट ऑफ कधी लागेल, तर मी सांगितलं त्या पद्धतीने 5-6 तारखेपर्यंत हा फिजिकलचा कट ऑफ लागणार लक्षात ठेवायचं. 5-6-7 पर्यंत अशा पद्धतीने फिजिकलचा कट ऑफ लागून जाणार लक्षात ठेवा. आणि मग परत प्रश्न येतो की सर फिजिकलचा कट ऑफ जास्त लागेल का? काल याच्यावरती प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललोय की जवळजवळ भरपूर मुलं मुली 11,000 प्लस मुलं मुली हे 40+ मार्करवरती आहेत आणि मग हे बघितलंय आणि मग घाबरून गेल्यात. घाबरून जायचं कामच नाहीये. 11,000 मधली जे ओपनची जी मेरिट मारतील ते ओपनला जातील सगळ्या कास्टचे सांगतोय. आणि राहिलेले जे काय तिथून मागं जेवढ्या कास्ट असतील त्या कास्टनुसार तिथं मग मायनस पद्धतीनं तुमचा कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या पर्यंत मार्क येणार लक्षात ठेवायचं. आणि कालच सांगितलंय की काही ठराविक कास्ट आहेत त्यांचे कट ऑफ जास्त लागणार आहेत आणि काही ठराविक कास्ट आहेत त्यांचे कट ऑफ कमी लागणार आहेत. त्यामुळे घाबरून जायची काय गरज नाहीये. सो फिजिकलचा कट ऑफ कधी लागेल तर 5-6 तारखेच्या आसपास हा फिजिकलचा कट ऑफ लागणार आहे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, काल आलेलं परिपत्रक काय आहे ह्याच्या आधी पण सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की काल आलेलं परिपत्रक काय आहे. तर काल आलेलं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये जे परिमंडळ आहेत, झोन आहेत, त्या पद्धतीनं वर्गांची संख्या म्हणजे जे काही संबंधित परिमंडळामध्ये जिथं लेखी परीक्षा घ्यायच्या आहेत त्या परिमंडळामधले शाळा कॉलेजेस जे आहेत त्यांना नोटीस पाठवून त्यांच्या डेट त्यांनी मागवलेलं होतं डिपार्टमेंटनं. आणि हे त्या शाळा कॉलेजेसच्या नावासकट किती स्ट्रेंथ बसते, एका वर्गात 24 पत्तीनं कितव्या मजल्यावरती किती रूम आहेत, वॉशरूमच्या सोयी ह्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. पण या गोष्टी मुलांना कळालेल्याच नाहीत की बाबा ह्याच्यामध्ये काय दिले त्यांनी. तर जे संबंधित जे काही परिपत्रक आलंय ते परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आम्हाला 15 तारीख रिकामी आहे, 12 तारीख रिकामी आहे, कारण 12 तारखेला रविवार आहे. सो 12 एप्रिलला स्कूलला सुट्टी असणार म्हणून तो जो डे आहे, दिवस आहे, तो रिकाम आहे, रिक्त आहे आणि त्या दिवशी तुम्ही एक्झाम घेऊ शकताय म्हणून डिपार्टमेंटला एका स्कूलने एका शाळेनं रिप्लाय दिलेला लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला 12 एप्रिल ही तारीख रिक्त असून सध्याच्या घडीला आता ह्याच्यावरती काय सांगितलं, याच्यामध्ये पूर्णपणे सगळे डिटेल दिले, वर्गानुसार स्कूलचं नावं, कितव्या मजल्यावरती किती रूम आहेत आणि एका वर्गामध्ये किती मुलं मुली बसू शकतात, ह्याच्या सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत. मग ह्या विषय जो आहे तो आता डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येणार आहे. सो एक गोष्ट, काल आलेलं परिपत्रक तुम्हाला मी सांगितलं की ऑफिशियल डिपार्टमेंटनं अनाउन्समेंट नाही केलेली, शाळा कॉलेजेसकडून हे गेलेलं आहे लेटर आणि त्याच्यावरती आता मग टेबलला बसल्यानंतर ते विचार करते डिपार्टमेंट की काय करायचं आहे. बघा आता त्यातील 12 एप्रिल तारीख फिक्स होईल का हा एक विषय. आता 12 एप्रिल तारीख फिक्स होणार की नाही होणार हे पुढे तुम्हाला कळेल. तर 12 एप्रिलची तारीख जर बघायला गेलं तर विचार करा की 14 तारखेच्या आसपास किंवा 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि मग 1 दिवस अगोदर बंदोबस्त आणि 1 दिवस नंतर बंदोबस्त अशा पद्धतीने क्लोज होईपर्यंतची प्रोसेस सांगितली. आणि मग 12 तारखेला जर घ्यायचं म्हणलं तर मग 11 तारखेला स्टाफ तिथे पोहोचला पाहिजे. 12 तारखेला होणार आणि 12 तारखेनंतर रिकाम होतील, लगेच 13ला अडकून पडणार, 14 आली. सो अशा पद्धतीनं आता डिपार्टमेंटच्या हातामध्ये हा सगळा निर्णय असणार आहे. जे की भरती प्रमुख आहेत पूर्ण सगळ्या गोष्टींचे, तर त्यांच्या अंडरमध्ये हा विषय लक्षात ठेवायचा. तरी सुद्धा 12 तारीख ही स्कूलनं दिलेली आहे, टेंटेटिव्ह तारीख, की बाबा आमचं हे एवढ्या तारखेला रिकाम आहे, तुम्ही विचार करू शकताय. आता पूर्ण अधिकार शाळेचा नसून हा पूर्ण अधिकार आता डिपार्टमेंटचा असणार आहे किंवा भरती प्रमुखाचा असणार आहे की 12 तारखेला शिक्कामोर्तब करायचं की नाही करायचं. 99% तर 12 तारीख होऊ शकते. काही दिवसापूर्वी मी सांगितलेलं होतं की काही मुलांचे असं म्हणणं होतं की मला असं सांगितले कोणी, मला तसं सांगितले कोणी, डिपार्टमेंटच्या ह्या लोकांनी सांगितले असं तसं की 14 तारखेला होणार नाही वगैरे वगैरे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे वगैरे वगैरे. तर त्याच्या आधी 2-3 दिवस घेऊन सुद्धा रिकामे होतील म्हणून माझंच वाक्य होतं. सो अशा पद्धतीनं हे कुठंतरी तिथं नियर अबाउट गेलेलं आहे लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत 12 तारीख तर 99% पकडा, पण
डिपार्टमेंटच्या डोक्यात जर असा विचार आला, जर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मोठा बंदोबस्त लागणार आहे, सलग जर झालं तर अवघड होणार आहे, मनुष्यबळाची कमतरता येईल, हा विषय डोक्यात त्यांच्या जर आला, तर मग परत सांगतोय की 30 तारीख जवळजवळ 19-20 तारखेच्या आसपास सुद्धा लेखी परीक्षा जाऊ शकते. पण आताच्या घडीला काय करायचं, तर 99% तुम्ही 12 तारीखच पकडायला पाहिजे. कारण की 5 तारखेच्या आसपास सगळं चित्र स्पष्ट होऊन जाणार आहे. 5 ते 6 तारखेच्या आसपास सगळं चित्र स्पष्ट होऊन जाणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जर तुम्ही 19-20 जर पकडलात तर तुम्ही आळसात जाल आणि मग तुम्हाला वाटेल की अजून खूप दिवस आहेत, आपण नंतर अभ्यास करू, असं म्हणून चालणार नाहीये. सो 12 तारखेलाच तुम्ही 100% पकडा आणि 12 तारखेपर्यंत 100% लेखीचा सराव पूर्णपणे करून लवकर तयारी परिपूर्ण करायची आहे. आता याचा अधिकार कोणाला, जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं संबंधित भरती प्रमुख जे आहेत, ज्याच्या आस्थापनेवर ही भरती होते, राबवली जात आहे, त्यांच्या अंडरमध्ये हा सगळा विषय आहे. तरी सुद्धा पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे की लेखी परीक्षा ही 12ला होईल का 19-20 तारखेच्या आसपास होणार, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण पोहोच करणार आहोत. पण आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे काही मुंबई पोलीसचं सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, त्यातून जे काही काल जे परिपत्रक आलेलं होतं त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या आणि एकंदरीत पुण्याचं पण सांगितलं आणि मुंबईचं पण सांगितलं, फिजिकल कट ऑफ कधी लागणार आहे, आक्षेपाचा कसा विषय होणार आहे किंवा जे काय असेल ते होईल. यानंतर आता लेखीला काय करायचं, एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा विषय, जसं की मुंबई लोहमार्गाचा पेपर झाला, त्या पेपरवरती आधारितच मुंबई सीपीचा पेपर होईल असं काही मुलांचा भ्रम आहे, लक्षात ठेवा. तर आताच सांगतोय की मुंबईचा लेखीचा पेपर हा पुणे बेसला असणार, लक्षात ठेवायचं. पुणे शहरचा जसा पेपर होता त्या पद्धतीने थोडाफार लेंदी पेपर असणार आणि थोडाफार वर्ग 2 वर्ग 3 कन्वर्ट असणार आहे प्रत्येक विषयानुसार, लक्षात ठेवायचं. आता कुणी सांगू नका की सर तुम्ही काय बोलला नव्हता, मी आधीच बोललेलं, लक्षात ठेवायचं. ही भरती सुरू व्हायच्या आधी मी सांगितलेलं होतं, कारण 19, 21, 22, 23 आणि 24, 25 ची पोलीस भरती समितीचा कल कसा वळला गेलेला आहे हे मी त्यावेळेपासून ते आज सगळ्यात सांगतोय तुम्हाला की हे अशा पद्धतीने होणार आहे आणि ते त्याच पद्धतीने झालेलं तुम्ही पुण्याला बघितलं असाल, कारण जागा भरपूर होत्या, त्यामुळं मेरिट कमी आणायला हा प्रयत्न करावाच लागेल, कॉम्पिटिशन कमी करायला हा प्रयत्न त्यांना करावाच लागेल. सेम पुण्यापेक्षा मुंबईच्या जागा जास्त आहेत, तर तिथे सुद्धा कॉम्पिटिशन मोठी आहे. त्यात 1062 जागा वाढल्यामुळं सगळाच गोंधळ झाला. गोंधळ म्हणजे हा ह्याच्यासाठी कट ऑफसाठी बोलतो मी, फायनल मेरिटसाठी. सो हा जो पेपर आहे तो मीडियम टू हार्ड लेवलला जाईल. 50% इझी, 30% हा मीडियम आणि 20% 15 ते 20% हार्ड लेवल जाणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयातले 4 ते 5 प्रश्न हे वर्ग 2 वर्ग 3 लेवलला जाऊन बसणार तेवढे मात्र नक्की. जर 4 विषय बेसिक पकडले तर 16 प्रश्न जर पकडले तर 16 जर मायनस केला तर तुम्हाला 84 मार्क येतील आणि 84 मध्ये तुमचे बरोबर किती येतील बघा, म्हणजे तुम्ही बॅकफुटला जाल, लक्षात ठेवा. सो अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये चांगल्यातले चांगले मार्क मिळून तुम्ही फायनल कट ऑफ मध्ये येऊ शकता, लक्षात ठेवायचं. सो मुंबई लोहमार्गचा पेपर हा जवळजवळ इझी टू मॉडरेट लेवलला होता. सो जास्त हार्ड एवढा नव्हता, वन लाईनर क्वेश्चन भरपूर होते आणि लेंदी प्रश्न जास्त नव्हते. सो मुंबई लोहमार्गचा कट ऑफ तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने लागलाय. पण आताच्या घडला सगळ्यात महत्त्वाचा विषय की एकंदरीत मुंबई लोहमार्गचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जर बघितला तर तब्बल 48 प्रश्न आपले जे काही मुंबई स्पेशल आपण पीडीएफ जे केलेले आहे 15,000+ प्रश्नसंच असलेले पीडीएफ त्यातले आलेले होते, लक्षात ठेवायचं. सो त्यातलाच घटक आहे लोहमार्ग आणि आता त्यातलीच एक्झाम आहे मुंबईची शिपाई, त्याच पद्धतीनं बॅट्समन आणि कारागृह. ह्या तिन्ही घटकांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000 पीडीएफ आपण तयार केलेली आहे. या पीडीएफ मध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जसे की मराठी व्याकरण असेल, मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, जीकेजीएस असेल, त्याच पद्धतीने तांत्रिक प्रश्न असतील, त्याच पद्धतीने जिल्हा स्पेशल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या आहेत, त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, त्याच पद्धतीनं वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे 1984 पासून ते 2024-25 पर्यंतचे अतिशय महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ही पीडीएफ 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते फक्त 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला पीडीएफ भेटते. सो ज्याला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती 1 मिनिटामध्ये मेसेज करा, तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये ही पीडीएफ घर बसल्या मिळणार आहे. या पीडीएफमध्ये तब्बल 2100+ पानांचा समावेश आहे, 2100+ पानांचा समावेश आहे आणि 15,500च्या आसपास क्वेश्चन आहेत. सो जर हवे असेल आणि जर तुम्हाला ह्यावेळी वर्दी हवी असेल तर लवकर अजूनही तुमच्याकडे शेवटचे 15 दिवस बाकी आहेत. या 10-15 दिवसामध्ये तुम्ही 100% देऊन लवकर वर्दीवरती येऊ शकता. सो ह्या शेवटच्या टप्प्यामधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. निगेटिव्ह लोक असतील किंवा जे खचवणारे आहेत किंवा टाइमपास करणार असाल तर अजिबात इथं बघूच नका, तुम्ही वर्दीचं स्वप्न सोडूनच द्या, लक्षात ठेवा. सो 24 तास मध्ये फक्त रेस्ट पिरियड जर सोडला तर बाकीचा जो पिरियड आहे तो 100% लावता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. 100% टाइम लावून अभ्यास करा.
तर आणि तरच वरती फिक्स आहे, लक्षात ठेवायचं. सो पाठीमागं वर्ष 2 वर्ष घासलाय लेखीसाठी आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये सगळं सोडून दिलाय, असं करून चालणार नाही, लक्षात ठेवायचं. हे फिजिकल नाही आहे, ही लेखी आहे. तू शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःला कसा माइंडसेटनं म्हणजे स्वतःला प्रिपेअर करतोयस त्याच्यावरती या सगळा निकाल डिपेंडिंग असणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि PDF सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं जर हवे असेल तर लवकर या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत पुणे पोलीस आणि मुंबई पोलीसचं इन डिटेल्समध्ये सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोच केल्यात. सो पुढील जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी आपला चॅनल मात्र सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळे अपडेट पोहोच करून जातील. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यासाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.